दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार. आज किंवा उद्या निर्णय घेण्याची शक्यता. शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष आज फडणवीसांना पत्र देणार. राष्ट्रवादीलाच खाती मिळावी अशी मागणी केली जाण्याचा अंदाज. दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी. राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर. प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट. उपमुख्यमंत्री पदाबाबत आता बोलणं अमानुष. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा. संजय राऊतांची टीका. मुख्यमंत्री फडणवीस यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता. अजित पवारांच्या निधनामुळे फडणवीस अर्थसंकल्प मांडणार असल्याची माहिती. 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू. राज्य सरकारचे आदेश. डीजीसीएच्या फॉरेन्सिक टीम नंतर आता सीआयडीकडून चौकशी. तपासाचा वेग वाढला. जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल. 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार. अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा. 5 महिन्यांमध्ये 35,000 मराठा कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. बीड जिल्ह्यात सर्वाधिक 23,000 प्रमाणपत्र वाटली. हैदराबाद गॅझेटियरनुसार प्रमाणपत्रांचं वाटप. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास केंद्रीय जल आयोगाचा नकार. फक्त दुरुस्तीला परवानगी दिल्याचंही स्पष्ट. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना मोठा दिलासा. प्रशासनावर आर्थिक शिस्तीचा बोजा वाढणार. 2025-26 आर्थिक वर्षात बजेटमधील निधी वितरणाला कात्री. बांधकामं, वाहन खरेदी आणि इतर प्रशासकीय खर्चावर निर्बंध.